नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्तीचे वारस कोण लागत असतात किंवा हिंदू उत्तराधिकारी कायदा काय तरतूद करण्यात आले आणि या कायद्यानुसार जी वडिलांची बहीण आत्ती असते तिचे वारस कोण लागत असतात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी एखादी हिंदू विधवा स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावते किंवा मयत होते त्यावेळी नेमके तिचे वारस कोण लागत असतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की आत्तीचे वारस म्हटल्यानंतर भाचे लागतात, तिचे पती लागतो का त्या आत्तीचे जे सासू सासरे लागतात, हा थोडासा संभ्रमावस्था आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये असतो. तर ह्यामध्ये आपण संपूर्ण तरतुदी पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी एखादी हिंदू स्त्री म्हणजेच आत्ती ज्यावेळी मृत्यूपत्र न करता म्हणजे तिच्या जी काही तिच्या नावावर मिळकत असेल त्या मिळकतीची विल्हेवाट न लावता मृत्यूपत्रानं जर मृत्यूपत्र न करता जर मरण पावलेले असेल किंवा मयत झालेले असेल तर तिच्या मिळकतीला पहिल्यांदा जे कोण वारस लागतात ते वारस हे तिचा पती, मुलगा आणि मुली जे काय असतील हे पहिल्यांदा तिच्या मिळकतीला हे वारस लागत असतात. दुसऱ्यांदा फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तिघं जर नसतील, मुलगा नसेल, मुलगी नसेल, पती नसेल, तर जे काय पतीचे जे वारस असतात ते लागत असतात. मग त्याचे आई वडील असतील किंवा पुढे कोण वारस असतील तर ते पतीचे वारस त्या स्त्रीच्या मिळकतीला लागत असतात. त्यानंतर जर पतीचे कोण वारस नसेल तर त्या स्त्रीच्या आईचे जे वारस असतात किंवा आई वडील जे असतात त्या स्त्रीचे जे आई वडील असतात ते वारस लागत असतात. समजा आई वडील नसतील तर वडिलांचे जो कोण वारस असतील त्या स्त्रीचे जे वडील असतात त्याचे कोण वारस असतील ते लागतात आणि वडिलांचे वारस कोण असतील तर जे कोण आईचे वारस असतात ते त्या स्त्रीच्या मिळकतीला हे वारस म्हणून लागत असतात. इथं फार महत्त्वाची गोष्ट अशी येते की समजा त्या आत्तीचं लग्न झालेलं असेल तर ही वारस लागतात, लग्न झालेलं नसेल तर कोण वारस लागतात ह्या संदर्भात पाहूया. काय मिळकत असेल जर त्या स्त्रीला जर आई वडिलांकडे मिळालेले असेल तर मित्रांनो त्यांचे वारस हक्क कोण लागतात हे पाहूया. समजा मयत स्त्रीला मृत्यूपत्र न करता जर आपल्या आई वडिलांकडनं जर मिळकत मिळालेली असेल तर त्या मिळकतीमध्ये मित्रांनो सुरुवातीला जे काय तिची मुलं आणि मुली असतात आणि जो पती असतो त्यांना ती जी काय मिळकत असते ती मिळत असते. त्यानंतर समजा मुलं मुलगी आणि पती जर नसतील तर मित्रांनो पतीचे जे वारस आहेत त्यांना ती मिळकत मिळणार नाही, तर जे आईचे जे वारस आहेत आई वडील यांचे जे कोण वारस असतील त्यांना ती मिळकत त्यांना ती मिळू शकते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि समजा त्या स्त्रीकडे जर सासरची मिळकत असेल तर सासरच्या मिळकतीमध्ये आणि ते पण वडिलोपार्जित जर मिळकत असेल तर त्यामध्ये मग मुलगा, मुलगी आणि पती ह्यांना तिघांनाही मिळकत मिळू शकते. आता ह्यात महत्त्वाचं आहे पतीचं निधन झालेलं आहे आणि मुलं काही नाहीत, त्यावेळी त्या स्त्रीला तिची मिळकत ती कुणाकडे जाणार. तर मित्रांनो अशावेळी फार महत्त्वाची गोष्ट आहे, अशावेळी जे पतीचे वारस असतात त्या वारसांना ही मिळकत मिळत असते. समजा पतीचे वारस जर कोण नसतील तर मग जे कोण त्यांच्या पतीचे जे वडील आहेत त्या वडिलांना त्यांचे जो कोण वारस आहेत त्यांच्यामध्ये ती मिळकत दिली जात असते. अशा पद्धतीनं जर आत्तीला वारस नसतील तर त्या आणि वारस असतील तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर ह्या पद्धतीनं त्या मिळकतीचं हे वाटप होत असतं. आणि समजा आत्तीचं लग्न झालेलं नसेल आणि ती काय तिचं जर मयत झालेलं असेल आणि तिच्या वाटणीला येणारा जो हिस्सा आहे तो तिच्या भावांच्या मध्ये भाऊ किंवा बहिणी नसतील तर तोच हिस्सा पुन्हा आईवडिलांकडे, आईवडील नसतील तर त्यांच्या
जे कोण वारस असतील पुढील, त्या पद्धतीनं तो वडिलार्जित हिस्सा असेल तर तो वडिलांमध्येच मर्ज होऊ शकतो, त्यांच्या वारसामध्येच मर्ज होऊ शकतो. अशा पद्धतीनं आत्याचे वारस हे ठरत असतात. मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्यामध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा जो आहे याच्या तरतुदी ह्या कायद्यानुसार हे सदरचं वाटप होत असतं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.